विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपा समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालां कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। आत्मरूपगणेषु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे जयांचे निआठवे शब्दसृष्टी आंगवे सारस्वत आगवे जिव्हेसिये वक्तृत्व गोडपणे अमृताते पारू म्हणे रस होती ओळगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती खुण हाताचडे संपूर्ण तत्ववेद श्री गुरूंचे पाय जय हृदय गिवसोनी ठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारो नियाता। नाम संकीर्तन साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरे न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संकीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विश्ववंद्य विश्वभूषण जगदोद्धारक जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे। प्रस्तुत अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकोबाराय नाम संकीर्तन या साधनाची सुलभता आणि सफलता प्रगट करतात। विठ्ठल विठ्ठल साधकांचे मायबाप योग्यांची माऊली वैष्णव मुकुटमणी भगवान श्री ज्ञानोबाराय यांच्या या पवित्र अशा अलंकापूर क्षेत्रामध्ये वद्य एकादशीच्या म्हणजेच वारीच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। परमपवित्र असणारा हा चातुर्मास्याचा कालावधी त्यामध्ये हा आषाढ मास यातील वद्य पक्षातील ही वद्य एकादशी या वद्य एकादशीच्या दिवशी ज्ञानोबारायांच्या वारीकरता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। महावारीचा आषाढी एकादशीचा उत्सव संपन्न करून आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत। ज्ञानोबाराय सुद्धा जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया आपल्या माहेराला आपल्या माता पितांना पांडुरंग परमात्म्याला भेट घेऊन काल आपल्या स्वस्थानी परतलेले आहेत आणि आज आपण या ठिकाणी वारीच्या सेवेनिमित्त उपस्थित आहोत। 2 दिवसानंतर भक्त शिरोमणी श्री नामदेवरायांचा समाधी सोहळा संपन्न होणार आहे। त्यानंतर चतुर्दशीला श्री संत शिरोमणी सावता महाराजांचा समाधी सोहळा संपन्न होणार आहे। त्याचप्रमाणे वैकुंठवासी गुरुवर्य प्रातस्मरणीय शांताराम गुरुजी महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव आपण संपन्न करणार आहोत। असा भक्तांचा समाधी सोहळा पुण्यतिथी उत्सव या उत्सवानिमित्त
आपण एकादशीपासून तर त्रयोदशीपर्यंत हा उत्सव या ठिकाणी संपन्न करत असतो. आपल्या उत्सवाचा आज आरंभ होतो आहे. हा भक्ताचा उत्सव आहे. भक्ताचा उत्सव स्वतः परमात्मा संपन्न करत असतो. आणि मग भक्ताचा उत्सव सुरू होतोय म्हणून नामदेवरायांच्या भाषेमध्ये बोलायचं ठरलं तरी धन्य दिवसाजी झाला सोनियाचा सोहळा भक्ताचा आरंभीला. भक्ताचा सोहळा आज आरंभ होतो आहे. स्वतः पांडुरंग परमात्मा पंढरी भूमीमध्ये नामदेवरायांचा समाधी सोहळा संपन्न करतायत. स्वतः आरण गावामध्ये जाऊन सावता महाराजांचा समाधी सोहळा संपन्न करतायत. नामदेवराय म्हणजे भगवान परमात्म्याचे लढीवाळ भक्त आहेत. स्वतः ज्ञानोबाराय नामदेवरायांचं वर्णन करतायत. ज्ञानदेव म्हणे तो भक्त शिरोमणी जोडिले जन्मोनी केशवचरण धन्य तुझे कुळ. सुंदर वर्णन केलेलं आहे. पंढरी रायाचा तू प्रेम भंडारी, पंढरी रायाचा तू प्रेम भंडारी आहेस. अनेक प्रकारे ज्ञानोबरायांनी नामदेवरायांचं वर्णन केलेलं आहे. तीर्थावळीचे अभंग जर आपण वाचले तर पंढरीनाथाचा नामदेवरायांवर कसा स्नेह होता अनेक चरणातून आपल्याला हे पाहायला मिळते. काल आपण जी तीर्थावळी वाचली यामध्येच पांडुरंग परमात्मा ज्यावेळेस नामदेवराय तीर्थयात्रा संपन्न करून पंढरी भूमीमध्ये आले आणि पंढरी भूमीमध्ये आल्यानंतर जीवलगा गेलासी जवळोनी ज्या दिवसापासूनी नेने मज वाचोनी अनिक काही. ज्या दिवसापासून तू माझ्या जवळून गेलास त्या दिवसापासून तुझ्याशिवाय मला करमत नव्हतं. आणि मग मी तुझं पाहे वाळवंटी पाहे पद्मतीर्थी पाहे महाद्वारी, जिकडं पाहावं तिकडं मी तुझा शोध घेत होतो. मला असं वाटत होतं कधी तू एकदा जवळ येशील, कधी मी तुझ्याशी प्रेमाने बोलेल, कधी मी तुला प्रेमाने पाहील, अशी आशा भगवंताच्या अंतकरणामध्ये होते. परमात्मा म्हणतायत तुझं देखताची दृष्टी मन माझी निवे वाटे त्या घालावे हृदया माझी. एवढं अप्रतिम प्रेम भगवंताने ज्या नामदेवरायांवर केलं अशा हा नामदेवरायांचा समाधी सोहळा संपन्न होतो आहे. सावता महाराजांचा समाधी सोहळा संपन्न होतो आहे. तीर्थावळीच्या अभंगामध्येच सगळ्या भक्तांनी माझ्यावर फार मोठं ऋण केलेलं आहे. परमात्मा भक्त ऋणी म्हणून ओळखला जातो. स्वतःला परमात्मा भक्त ऋणी म्हणून घेतो. मग अनेक भक्तांचे उपकार नामदेवरायांच्या मुखातून नामदेवरायांनी ते प्रगट केलेलं आहे. भगवंताने हे अनेक भक्तांचे उपकार मांडलेले आहेत. त्यामध्ये अनेक भक्तांचे उपकार सांगत असताना सावता महाराजांबद्दल स्वतः पांडुरंग परमात्मा बोलतायत. भगवान बोलतायत की काय निर्धार सांगावं, काय आश्चर्य सांगावं या सावता महाराजांचं. जीवाहुनी पडियंता हा भक्त सावता निर्धार सांगता नवलाओ याचा. हृदय विदारोनी आपुलेनी हाते ठाव दिला माते बाई सावया. असा हा जीवाहुनी पडियंता भक्त सावता. असे सावता महाराज भगवंताला अत्यंत प्रिय असणारे आणि त्याचप्रमाणे अखंड ज्ञानेश्वरीची सेवा करणारे, वारकरी संप्रदायाची फार मोठी उपासना करणारे सद्गुरू शांताराम गुरुजी महाराज या सर्व महापुरुषांचा उत्सव संपन्न होतो आहे. आणि मग या उत्सवाचा आरंभ होतो आहे. आपलं हरिपाठ नावाचं प्रकरण संपलेलं आहे. हरिपाठ संपल्यानंतर नामसंकीर्तन महात्म्य सांगणारा जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग क्रमाने मला प्राप्त आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी नामचिंतन या साधनाची सुलभता आणि सफलता प्रगट केलेली आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवत प्राप्तीची अनेक साधनं शास्त्रामध्ये सांगितलेली आपल्याला पाहायला मिळतात. अनेक साधनं आपल्याला भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवणारी आहेत. 9व्या अध्यायामध्ये बोलत असताना स्वतः भगवन मुखातून ज्ञानोबाराय बोलतात. म्हणून पार्था पाही प्रवेशावया माझ्या ठाई उपायांची नाही किनियेत. माझ्या ठिकाणी प्रवेश करण्याकरता उपायांची कमतरता नाही. अनेक प्रकारचे उपाय आहेत. ज्याप्रमाणे एखादं गाव असावं त्या गावाला येण्याकरता अनेक प्रकारचे मार्ग असतात, त्याप्रमाणे परमात्म स्वरूपता ही परमात्म स्वरूपता प्राप्त करून देण्याकरता अनेक प्रकारे मार्ग
शास्त्राने आपल्याला सांगितलेले आहेत. 13व्या अध्यायामध्ये चिंतन करत असताना क्षेत्रज्ञाचा विचार संपल्यानंतर या क्षेत्रज्ञाला जाणलं पाहिजे. मग या ठिकाणी चिंतन करत असताना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे अन्यत्वेव मजानंत श्रुत्वानेभ्य उपासते तेपि चातितरंतेव मृत्युम श्रुतिपरायणाः. अनेक मार्गांचं कथन त्या ठिकाणी केलेलं आहे. असे अनेक मार्ग आहेत. अनेक मार्गाने आपल्याला परमात्म स्वरूपापर्यंत जाऊन पोहोचता येतं. अनेक मार्ग जरी असले तरी त्या मार्गांमध्ये काही मार्ग दुर्लभ आहेत तर काही मार्ग अत्यंत सुलभ आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. या सगळ्या मार्गांचं चिंतन करत असताना आपल्या लक्षामध्ये येतं ही परमात्मा स्वरूपापर्यंत प्राप्त करून देणारी जी साधनं आहेत ती काही साधनं अत्यंत दुर्लभ आहेत परंतु निष्फल आहेत. काही साधनं अत्यंत सुलभ आहेत परंतु निष्फल आहेत. काही साधनं अत्यंत दुर्लभ आहेत परंतु सफल आहेत आणि काही साधनं अत्यंत सुलभही आहेत आणि सफलही आहेत. विठ्ठल 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 काही साधनं अशा प्रकारची आपल्याला पाहता येतात की ती सगळी साधनं अत्यंत दुर्लभ आहेत परंतु निष्फल आहेत. या साधनाचं चिंतन करत असताना प्राप्त करण्याकरता तर अत्यंत कठीण आहेत, अत्यंत कठीण आहे, परंतु त्यातून प्राप्त होणारं जे फल आहे ते मात्र निष्फल आहे. अशा प्रकारची काही साधनं आपल्याला पाहता येतात. याकरता उदाहरण सांगायचं ठरलं तर 17व्या अध्यायामध्ये चिंतन करत असताना ज्ञानोबांनी वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबांनी चिंतन करत असताना असं म्हटलेलं आहे, अर्जुनाच्या मुखातून ज्ञानोबा बोलतात. ज्ञानोबा म्हणतात एका मनुष्याला आपल्या कंठामध्ये अलंकार धारण करायचा होता. मग अलंकार धारण करत असताना एरवी काय असते जे रिक्तकंठाने काय वावरावं म्हणून आपणही आपल्या कंठामध्ये अलंकार धारण केला पाहिजे. म्हणून अलंकार धारण करण्याकरता म्हणजे अलंकार कशाचा करायचा तर अलंकार करायचा एका मण्याचा, एका रत्नाचा अलंकार करायचा. ते रत्न आपल्या कंठामध्ये धारण करायचं, परंतु ते रत्न सामान्य नाही. तक्षकाची फडे ठाकुनी कै तो मणी जोडे. तक्षक सर्पावरील मस्तकावरील असणारा मणी काढून आणायचा. बरं मणी आणला तो ओवायचा कशामध्ये कै नाकीचा केश जोडे सिंहाची मग तेनेची तो ओविजे. मग त्यामध्ये तो ओवायचा. सिंहाच्या नाकातील केस आणायचा आणि तक्षक सर्पावरील मस्तकावरील रत्न काढून आणायचं आणि त्या केसामध्ये ते रत्न ओवायचं आणि आपल्या कंठामध्ये धारण करायचं. आता ज्या तक्षक सर्पाच्या मस्तकावरील मणी काढून आणायचा आहे तो तक्षक मात्र जिवंत असला पाहिजे, पुन्हा जागा असला पाहिजे. पुन्हा ज्या सिंहाच्या नाकातील केस काढायचा आहे तो सिंह सुद्धा जिवंत असला पाहिजे, मेलेला नसावा. आणि मग अशा जिवंत सिंहाच्या नाकातील केस काढून आणला आणि तक्षक मण्याच्या सर्पावरील रत्न काढून आणलं, त्या केसामध्ये ओवलं आणि आपल्या कंठामध्ये धारण केलं आणि मग अलंकार धारण केला. आता हे जे साधन आहे हे साधन अत्यंत दुर्लभ आहे, अत्यंत दुर्लभ आहे. परंतु दुर्लभ असं साधन जरी आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारलं तर त्यातून आपल्याला काही मोक्ष प्राप्त होणार आहे का? काही प्राप्त होणार नाही. साधन अत्यंत दुर्लभ जरी असलं तर ते मात्र निष्फल आहे. विठ्ठल विठ्ठल काही साधनं मात्र सुलभ आहेत परंतु ती सुद्धा निष्फल असलेली आपल्याला पाहायला मिळतात. अनेक साधन आहेत. उदाहरण सांगायचं ठरलं तर आपल्याला पोट भरायचं आहे. आपल्याला पोट भरण्याकरता काहीतरी खायला हवं, तृप्ती करण्याकरता एक मनुष्य शोधात निघाला. आपली तृप्ती होण्याकरता काहीतरी मिळावं म्हणून तो शोध घेण्याकरता निघाला. त्याला खाण्याकरता काही मिळेना, पण त्याला खाण्याकरता काही मिळालं नाही. त्याचा मित्र त्याला भेटला आणि तो म्हटला अरे क्षुधा शांत करण्याकरता लागतं काय? अनेक प्रकारची साधनं आहेत. म्हणे अरे देवाने ही पंचमहाभूत निर्माण केलेली आहेत.
या पंचमहाभूतापैकी एखाद्या भूताचं सेवन केलं तरी तुझी तृप्ती होणार आहे. आता पंचमहाभूत या जगतामध्ये सुलभ आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही सगळी पंचमहाभूतं आपल्याला या ठिकाणी सुलभ आहेत. साधनं जरी सुलभ असली ती साधनं मात्र आपली तृप्ती करून देण्याकरता समर्थ ठरू शकत नाही. म्हणून ही अनेक साधनं आपल्याला अशी पाहायला मिळतात. साधनं सुलभ असतात परंतु मात्र आपल्या साध्यापर्यंत ती घेऊन जात नाहीत, ती मात्र निष्फल असतात. विठ्ठल 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 विठ्ठल. काही साधनं मात्र अत्यंत दुर्लभ असतात परंतु ती सफल असतात. अनेक मार्ग आहे. या मार्गापैकी चिंतन करायचं ठरलं तर योग मार्गाचं चिंतन करा. योग मार्ग अत्यंत दुर्लभ आहे पण दुर्लभ जरी असला तरी मात्र तो सुलभ आहे. तो सुलभ आहे. दुर्लभ जरी असला तरी तो सफळ आहे. त्याच्या प्राप्तीकरता किती कठीणता आहे, किती काठिण्य आहे, ज्ञानोबांनी 6व्या अध्यायामध्ये चिंतन केलेलं आहे. त्या सगळ्या साधनेचा अंगीकार करत असताना, कुंडलिनी शक्ती जागृत करत असताना साधक घाबरला जातो. मग घाबरत असताना ज्ञानोबांनी साधकाला धीर देण्याचं काम केलेलं आहे. ते सगळं करत असताना अनेक प्रकारचे विकार शरीरामध्ये होत असतात. व्याधी ते दावी, सवेची हरवी, अनेक प्रकारचे शरीरामध्ये प्रयोग होत असताना तो साधक डळमळीत होण्याची शक्यता असते. म्हणून साधका ते भेडसावी परी भिहावे ना, साधकाला धैर्य धारण करून राहावं लागतं. हा योग मार्ग किती कठीण आहे याचं चिंतन ज्ञानोबांनी 12व्या अध्यायामध्ये सुद्धा केलेलं आहे. पाहे पा लोखंडाचे चणी, जै बोचरिया पडती खाणी, तै पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणो. अनेक प्रकारचे दृष्टांत देऊन ज्ञानोबांनी हा विषय त्या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. म्हणून योगाची आवाटा जे निघाले गा सुबटा, तया दुःखाचा चिवाटा भागा आला. साधन मात्र अत्यंत दुर्लभ आहे पण दुर्लभ जरी असलं तरी सुद्धा ते मात्र सफल आहे. विठ्ठल 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 किंवा ज्ञान या साधनाचा विचार करा. ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. मग ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता किती काठिण्य आहे, कठीणता तर आहे. साधन कठीण आहे, साधन मात्र दुर्लभ आहे, मात्र ते साधन सफल आहे. ज्ञानोबांनी 17व्या अध्यायामध्ये चिंतन केलेलं आहे. एखाद्याला शास्त्राभ्यास करायचा आहे, त्याला ते ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचंय. नवेची तो देशू, एकतर तो देशच मिळत नाही. नवेची काळा अवकाशू, गोड चिंतन ज्ञानोबांनी केलेले. आणि करवी शास्त्राभ्यासू, तोही दुरी उजून हेची प्राचीन. ज्ञानोबांनी अनेक प्रकारचं काठिण्य त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. साधनाचे कष्ट मोठे, फार मोठे कष्ट आहे ते ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरता. जया ज्ञाना लागी गगन गिळिता ती योगी, स्वर्गीची आडवंकी उमरडोनी, न धरिती सिद्धीची चाड, न धरिती रिद्धीची भीड, योगा ऐसे दुवाड हेळसिती, तपो दुर्गे ओवांडितो, क्रतू कोटी ओवांडितू, उलथोनी सांडितू, कर्मवल्ली देईल गुरु सेवा, या बुद्धी पांडवा, आणि जन्मशतांचा सांडोवा टाकीत जे. ऐसी जया ज्ञाना लागी मुनीश्वरांची उतांनी, असं ज्ञानोबांनी वर्णन केलेलं आहे. प्राप्त करून घेणं अत्यंत दुर्लभ आहे, प्राप्तीमध्ये काठिण्य आहे, मात्र त्यातून प्राप्त झाल्यानंतर सफलता आहे. विठ्ठल विठ्ठल काय सफलता आहे. ज्ञानोबांनी क्षेत्राचं चिंतन करत असताना 13व्या अध्यायामध्ये ज्ञानपदावर गोड चिंतन केलेलं आहे. जया ज्ञानाची रिगवणी अविद्ये उने आणि, गोड चिंतन ज्ञानोबांनी केले. जे संकल्प पंक पाकाळी, अनावरा ते वेटाळी, ज्ञेया तेजे आत्मया जीवबुद्धी, लागली होती क्षय व्याधी, ते जयाची सन्निधी निरुजा किजे, जेथ विटाळले मन चोख किजे. हे सगळं सफलता, ही ब्रह्मज्ञानाची सफलता ज्ञानोबांनी सांगितली. साधन मात्र दुर्लभ आहे, साधनामध्ये काठिण्य आहे
परंतु सफलता मात्र ठरलेली आहे. विठ्ठल विठ्ठल. या प्रकारे काही साधनं दुर्लभ आहेत परंतु सफल आहेत. आणि दुसरं चिंतन आहे, काही साधनं मात्र सुलभ आहेत आणि सफल आहेत. काही साधनं मात्र सुलभ आणि सफल आहेत. यामध्ये चिंतन करायचं ठरलं तर सगळ्या साधनांपेक्षा सुलभ साधना जर कोणती असेल तर अन्यस्मात भक्तौ. नारद महर्षींनी आपल्याला सांगितलं सगळ्या साधनांपेक्षा श्रेष्ठ साधना, सोपी साधना जर कोणती असेल तर ती भक्ती साधना आहे. तुकामणी मुकुटमणी हरिभक्ती. सगळ्या साधनामध्ये मुकुटमणी असणारी ही हरिभक्ती आहे. या हरिभक्तीला आई असं म्हटलेलं आहे. म्हणून आई अनेक ठिकाणी भक्तीला आई असं संबोधलेलं आहे. का बरं? आईला जशी सगळ्या लेकरांची चिंता असते तशी ही भक्ती साधना सर्व लेकरांना घेऊन परमात्मा स्वरूपापर्यंत नेऊन पोचवते. माता भक्ती भेटली बरवंट, अशी बरवंट असणारी भक्ती माता आहे. जी भक्ती माता आपल्या एकदा हाताला आली तर सगळे मार्ग आपोआप आपल्याला प्राप्त होतात. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. अशी ही भक्ती साधना आहे. अत्यंत सुलभ अशी भक्ती साधना आहे. मग या भक्ती साधनेचं चिंतन करायचं ठरलं तर या भक्तीचे अनेक प्रकार अनेक भक्तिशास्त्रकारांनी सांगितलेले आपल्याला पाहता येतात. 9 प्रकारची भक्ती आहे. नवविधा काय बोलिली जे भक्ती. भागवतामध्ये प्रल्हादजींनी कथित केलेली ही नवविधा भक्ती आहे. नारद महर्षींनी 11 प्रकारची भक्ती सांगितलेली आहे. अनेक प्रकारचे भक्तीचे प्रकार आपल्याला पाहता येतात. आता नवविधा भक्तीचं चिंतन करायचं ठरलं तर श्रवण भक्ती इतकी सोपी आहे का? ज्ञानोबारांनी चिंतन करताना असं म्हटलेलं आहे, जेत विवेक श्रवणे खरपुसे करिता जाती भोकसे बुद्ध्यादिकांचे. श्रवण करणं सोपं नाही. श्रवण करत असताना काही दोषांना टाळून श्रवण करावं लागतं. आता हे अपाय चुकवावे नाथ महाराजांनी भागवतामध्ये म्हटलेलं आहे. या सगळ्याच भक्तींचं चिंतन करायचं ठरलं. ही नवविधा भक्ती सोपी नाही. ही भक्ती सुद्धा अवघड आहे. एका प्रकाराचं चिंतन करत आपण क्रमाने गेलो तर ही भक्ती सर्वसामान्यांना सुलभ होईलच, साध्य होईलच असं काही सांगता येत नाही. म्हणून काही साधकांनी जगद्गुरु तुकोबारांना विचारलं, महाराज भक्ती साधना सोपी आहे पण या भक्ती साधनापैकी हे श्रवण म्हणा, विष्णू सेवन म्हणा, अर्चन म्हणा, आत्मनिवेदन म्हणा, ही सगळीच भक्ती हे भक्तीचे प्रकार आम्हाला सहजासहजी साध्य होणं शक्य नाही. मग आम्हा सर्वांना सुलभ होईल अशी एखादी भक्तीतला एखादा प्रकार आम्हाला सांगा. या सगळ्या लोकांच्या जनमानसातली भावना तुकोबारांनी जाणली. कारण अवघड कोणी न करी सांगता सुलभ बहुता गोड वाटे. म्हणून या सर्व साधकांच्या हातामध्ये संतांनी एक सोपं साधन दिलं. नवविधा जरी भक्ती असली तरी त्यापैकी नाम संकीर्तन ही जी भक्ती आहे ती अत्यंत सोपी आहे आणि सुलभही आहे आणि आपल्याला सफलता प्राप्त करून देणारी आहे. हाच भक्तीचा प्रकार जगद्गुरु तुकोबाराय प्रथम चरणातून सांगतात. नाम संकीर्तन साधना पैसोपे. नाम संकीर्तन साधना पैसोपे. नाम संकीर्तन साधना पैसोपे. साधना पैसोपे. नाम संकीर्तन साधना पैसोपे. नाम संकीर्तन साधना पैसोपे. गळतील पापे जन्मात रे. गळतील पापे जन्मात रे.
तुकोबाराय सांगतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरे. या सर्व भक्तींमध्ये नाम संकीर्तन ही भक्ती अत्यंत सोपी आहे, सुलभ आहे आणि सफल आहे असं म्हटलं. आता 9व्या अध्यायामध्ये चिंतन करत असताना सततम कीर्तयंतो माम ए जना पर्युपासते, भगवंताने गोड संकीर्तन भक्तीचं कथन केलेलं आहे. या संकीर्तन भक्तीचं महात्म्य सांगत असताना वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले संकीर्तनाचे 4 प्रकार सांगत असत. त्यापैकी एक आहे स्वरूप संकीर्तन, 2 गुण संकीर्तन, लीला संकीर्तन आणि नाम संकीर्तन. संकीर्तनाचे सुद्धा 4 प्रकार आहेत. या सगळ्या संकीर्तनांमध्ये नाम संकीर्तन हे मात्र सुलभ आहे आणि सर्वांना करता येण्याजोगं असं साधन आहे. म्हणून या संकीर्तनाचं चिंतन करत असताना पहिलं आहे स्वरूप संकीर्तन. स्वरूप संकीर्तन करण्याकरता परमात्म्याच्या स्वरूपाचा बोध व्हावा लागेल. परमात्म्याच्या स्वरूपाचा बोध झाल्यानंतर तत्संबंधाने आपण ते संकीर्तन करू शकतो. परंतु परमात्मा स्वरूपाचा बोध होणं इतकं काही सहजासहजी शक्य नाही. चिंतन करत असताना तुकोबाराय म्हणतात, काय मन वाचातीत तुझे हे स्वरूप. परमात्म्याचं स्वरूप हे मन वाचातीत आहे. चिंतन करताना ज्ञानोबरांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की जेथ मनाची न खीन लगे, असं ते परमात्म्याचं स्वरूप आहे. हा सदा दुर्लभ मना आपुनो हे साधना, निस्सिम हा अर्जुना पुरुषोत्तमू. आता तर्काची ये दिठी हा गोचरनो हे किरीटी, ध्यान याची भेटी उत्कंठा वाहे. अनेक प्रकारचं चिंतन करताना असं म्हटलेलं आहे की ठाओ न पवता जयाचा, मनेसी मुरडली वाचा, यतो वाचो निवर्तन्ते, अप्राप्य मनसासह. असं ते परमात्म्याचं स्वरूप आहे. निर्गुणाचा बोध कठीण, मन वाची अगम्य जाण. असं ते परमात्म्याचं स्वरूप आहे. परमात्म्याच्या स्वरूपाचा बोध सहजासहजी कुणालाही करता येणं अशक्य आहे. ज्ञानोबरायांचा एक गोड अभंग आहे. त्या अभंगामध्ये ज्ञानोबरांनी काही दृष्टांत देऊन आपल्याला सांगितलंय की परमात्म्याच्या स्वरूपाचं निर्धारण मात्र आपल्याला कशानेही करता येणं शक्य नाही. याकरता ज्ञानोबरांनी दृष्टांत दिला. म्हणे मलयागिरी पर्वतावरून येणारा जो वारा आहे, तो जो वारा आहे तो अत्यंत शीतल आहे, सुगंधित आहे. परंतु एखाद्याने म्हटलं तो मला पदरातून गाळून घ्यायचा आहे, तो वारा गाळून घेता येत नाही. त्याच प्रकारे चिंतन करताना असं म्हटलेलं आहे की सुमनाचा परिमळू गुंफिता नये, मलयागिरी शीतळू पालवी नये गाळू. एक नाही, ज्ञानोबाराय म्हणतात की पुष्प आहेत, त्या पुष्पाला आपण धाग्यामध्ये गुंफू शकतो, परंतु त्यातून निघणारा जो परिमळ आहे, सुमनाचा परिमळू गुंफिता नये, त्याला मात्र गुंफता येत नाही. मोत्यापासून पाणी काढावं आणि ते रांजणामध्ये भरावं हे शक्य आहे का? हे शक्य नाही. आकाशाला गवसणी घालायची ठरलं, गवसणी घालायचं ठरलं तर ते शक्य आहे का? तेही शक्य नाही. आपल्या डोळ्यामध्ये असणारी जी डोळ्याची बाहुली आहे, एखादा म्हटला मी धावत जाईल आणि ती डोळ्यातली बाहुली डोळ्याच्या वेगळी करील, शक्य आहे का? शक्य नाही. एखादा म्हटला मी कापराचं कांडण करील आणि कांडून त्यातली आडकण बाजूला करील, हेही शक्य नाही. अशा प्रकारचे एखादा म्हटला मी साखरेपासून गोडीला वेगळं काढील, करता येणं शक्य आहे का? या गोष्टी जशा अशक्यप्राय आहे हे सगळं सांगितल्यानंतर ज्ञानोबाराय सिद्धांत सांगतात. तैसा जाना सर्वेश्वरू मनो नये साना थोरू, आ स्वरूपाचा निर्धारू कवन जाणे. तैसा जाना सर्वेश्वरू म्हणू नये साना थोरू. त्या परमात्मा स्वरूपाविषयी साना थोरू असं काही म्हणता येत नाही. इदम इत्थम रूपाने तत्संबंधी काहीही बोलता येत नाही.
स्वरूपाचा निर्धारू कवण जाणे. मग त्याच्या स्वरूपाचा निर्धारण जर आपल्याला करता येणं अशक्य आहे तर सर्वसामान्यांना हे परमात्म स्वरूपाचं कथन करता येणं अशक्य आहे, चिंतन करणं अशक्य आहे. स्वरूप संकीर्तन सर्वांकडून घडणं शक्य नाही. त्यानंतर पुढचं संकीर्तन आहे, त्याला गुणसंकीर्तन असं म्हणतात. गुणसंकीर्तन करणं सुद्धा सर्वसामान्य जीवाला अत्यंत अशक्यप्राय आहे. का बरं? गुणसंकीर्तन करण्याकरता परमात्म्याच्या गुणांचं अगोदर आपल्याला आकलन व्हावं लागेल. परंतु परमात्म्याच्या गुणांचं आकलन होणं अत्यंत अशक्य आहे. परमात्म्याचे गुण आकलन करण्याकरता ते थोडे नाहीत ना. परमात्म्याचे गुण अनंत आहेत, म्हणून अनंत गुणनिधान आपण असं परमात्म्याला म्हणतो. पार नाही गुणा तुझी पार नाही गुणा अल्पमती पायापाशी तुकोबाराय बोलतात, तुझिया पार नाही गुणा माझी अल्पमती नारायणा. अशी परमात्म्याचे गुण अपार आहेत, म्हणून तर परमात्म्याला अनंत असं म्हणतात. नामदेवरांनी चिंतन करताना असं म्हटले, अनंत मनती माझी या स्वामी ते अनंत गुण त्या ते म्हणून या. अनंत गुण परमात्म्याच्या ठिकाणी आहे. पण ज्ञानोबारांनी 6व्या अध्यायामध्ये परमात्म्याचं वर्णन करताना असं म्हटले पहा. ज्ञानोबाराय आपल्या स्वतःच्या मनाशी संवाद करतात. ज्ञानोबाराय म्हणतात, हे म्हणा त्या परमात्म्याच्या गुणाचं चिंतन करण्याकरता तू पुढं सरसावू पाहतोयस, पण ऐक, अरे त्या परमात्म्याचं नाम गुण सामान्य नाही. हागा नावची एक जयाचे पाहता गगनही दिसेटाचे. अरे म्हणा पहा, या परमात्म्याचं एक नाम पहा, ते परमात्म्याचं नाम एक पहा, त्या नामाच्या स्वरूपापुढे पाहता गगनही दिसेटाचे. गगन ही अत्यंत अल्प आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, असं परमात्म्याचं नाम आहे. मग गुण एक एक काय तयाचे आकळशील तू. हे म्हणा त्या एकेका गुणाचं काय आकलन तू करू शकणार आहे. म्हणून परमात्म्याच्या गुणांचं आकलन करता येणं अशक्य आहे. भागवतामध्ये सुद्धा चिंतन करताना नाथ महाराजांनी म्हटलंय की अनंताचे गुण आकलती कवणा. कुणाला त्याचं आकलन होणार आहे त्याकरता काही दृष्टांत दिलेलं आहे. नाथ महाराज म्हणतात की परमाणू, पृथ्वीवर असणारे जे काही परमाणू आहे, एक वेळ त्याचा उगाणा आपल्याला घेता येईल. कदाचित आपल्याला पर्जन्याच्या धारा आहेत त्या कदाचित आपल्याला मोजता येतील. या पृथ्वीच्या तलावर जेवढे काही अंकुर आहेत ते अंकुरे आपल्याला कदाचित मोजता येतील. पण परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी असणारे जे काही गुण आहेत त्या गुणांचं मात्र आपल्याला आकलन करता येणं अशक्य आहे. अशी विरोधी दृष्टांत नाथ महाराजांनी दिलेला आहे. मग वेदासीही नाथ महाराजांनी म्हटलंय की वेदाला सुद्धा ते गुण आकलन करता येणं अशक्य आहे. ठाई ठाई होय गणना. नाथ महाराजांनी म्हटलंय ना, पृथ्वीची या परिमाणा ठाई ठाई होय गणना परी वेदासीही जाना निर्धारुण हे. वेदाला सुद्धा त्याचं निर्धारण करता येत नाही. एका एका गुणाचं चिंतन करा, यश गुणाचं चिंतन करा. धाकटा असणारा यश नावाचा गुण, त्याचं निर्धारण करण्याकरता वेद पुढे सरसावला. वेदाचं वस्त्र झालं, परंतु वेदाचं वस्त्र झालं आणि त्या गुणाचं आकलन करण्याकरता वेद पुढे गेला. परंतु ते वेदाचं झालेलं वस्त्र, ते वस्त्र सुद्धा त्या गुणाच्या भोवती वेढू शकलं नाही, तेही अपुरं पडलं. ज्ञानोबाराय बोलतात, प्रणवाची पेठे झाले शब्द ब्रह्म माजिटे ते जयाची या यशा धाकुटे वेढून पुरे. असं हे परमात्म्याचे गुण आहेत. असे परमात्म्याचे गुण जर अगाध असतील तर त्याचं आपल्याला काय आकलन करता येणार आहे. म्हणून गुणसंकीर्तन सर्वसामान्यांना जमणार नाही. पुढचं झाला, पुढचं आहे लीला संकीर्तन. या लीला संकीर्तनाच्या बाबतीमध्ये चिंतन करायचं ठरलं
तर परमात्म्याच्या लीला आगाध आहेत. बाळक्रीडेमध्ये चिंतन करताना तुकोबराय बोलतात पहा, माझी जया चंद्र सूर्य तारांगणे, तो भक्ता कारणे बाळ लीला. लीला कोण जाणे याचे महिमान, जगाचे जीवन देवादेव. याचे लीला कोण जाणे, याचे महिमान कोण जाणे. या परमात्म्याच्या लीला कुणाला जाणता येणं शक्य आहे? परमात्म्याच्या लीला जाणता येत नाही. तुका म्हणे आगा कुटुंब वत्सला, तुका म्हणे आगा कुटुंब वत्सला, कोण तुझी लीला जाणे ऐसी. कोण तुझी लीला जाणी ऐसी. तुझ्या लीलेला कोण जाणणार आहे? किंवा नाटाच्या एका अभंगामध्ये तुकोबारांनी म्हटलंय पहा, जुनाट तरी बहुकाळा न कळे जयाची लीळा. त्याच्या लीला मात्र आपल्याला आकळता येत नाही, त्याच्या लीला कळत नाहीत. पण गवळणीच्या प्रकरणामध्ये आपण ती गवळण नेहमी म्हणतो. सगळ्या गवळणी यशोदा मातेकडे तक्रार करतायत की तुझा परमात्मा तुला लाडका आहे, तुला गोड वाटतो, पण याच्या खोड्या म्हणजेच याच्या लीला काय सांगाव्यात, याच्या खोड्या किती सांगू. महीपत्र सिंधू आटे, तुका म्हणे महीपत्र सिंधून पुरे शाई. अशा परमात्म्याच्या लीला आहेत किंवा परमात्म्याचं चरित्र, परमात्म्याचे लीला आगाध आहेत. ज्यावेळेस 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानाची परंपरा भगवंताने अर्जुनाला सांगितली. इमं विवस्वते योगम प्रोक्तवानहमव्ययम विवस्वान मनवे प्राह मनोरिक्ष्वा कवे ब्रवीत. ही सगळी ज्ञानाची परंपरा अर्जुनाने ऐकून घेतली. ऐकल्यानंतर अर्जुनाने देवाला प्रश्न केलेला आहे. अर्जुन म्हणतोय, देवा काय तू सांगतोयस, कोणती परंपरा सांगायला लागलाय? आगा विवस्वत म्हणजे काही येते वडिला ठाऊवे नाही. तुझ्या वडिलांना माहीत नाही तो विवस्वतो, म्हणजे तुझ्या बापाला माहीत नाही. गुरुवारी गुलेबाबा सांगायचे, अर्जुनाने देवाचा बाप काढला वा. तुझ्या बापाला माहीत नाही विवस्वान कधी झाला, तो रवी कधी झाला, आणि तू सांगायला लागला मी त्याला उपदेश केला. काय हे तुझ्या सगळ्या बोलण्यामध्ये मला विसंवाद दिसतोय. हे काय, हे तू काय बोलतोयस? हे सगळं चिंतन करत असताना गोड ओव्या आहेत. मग अर्जुन म्हणतोय, देवा काय सांगता येत नाही बरं का. असं कदाचित असूही शकतं, कारण तेवीचे देवा तुझे चरित्र काही निजे, चित्त पाहासी माझी. दोन वेळा या ओव्या आलेल्या आहेत. 5व्या अध्यायामध्ये चिंतन करताना शंका घेताना ही ओवी आलेली आहे, आणि इथे 4थ्या अध्यायामध्ये ही ओवी आलेली आहे. या प्रकारे भगवंताचं चरित्र म्हणा, लीला म्हणा, त्या लीला जाणणं अत्यंत अशक्यप्राय आहे. म्हणून लीला संकीर्तन सर्वसामान्याकडून घडणं अशक्य आहे. 4था प्रकार आहे नाम संकीर्तन. हे नाम संकीर्तन साधन मात्र सोपं आहे, सर्वांना करता येण्याजोगं आहे. म्हणून नाम संकीर्तन साधन पै सोपे, अत्यंत सोपं असणारं हे साधन आहे. विठ्ठल विठ्ठल हे नाम संकीर्तन कसं सोपं आहे? गुरुवर्य बाबा 4 प्रकारे याचं चिंतन करत असतात. बाबा सांगत असताना हे नाम संकीर्तन असं आहे, कुणीही करा, केव्हाही करा, कुठेही करा, कसंही करा, असं हे नाम संकीर्तन आहे. ते सर्वांना करता येण्याजोगं आहे. सर्वांना याचा अधिकार आहे. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिनामे, ब्राह्मण वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार, बाळे नारी नर आदी करुणी वेश्याही सर्वजण करू शकतात. सर्वांना करता येण्याजोगं आहे, सगळे करू शकतात आणि केव्हाही करू शकतात. हे नामचिंतन करत असताना हरिपाठामध्ये आपण याचं चिंतन ऐकून आलो. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, केव्हाही आपण करू शकतो. वास्तविक पाहता कोणती गोष्ट केव्हा करावी याला काळ वेळेचं बंधन ठरलेलं आहे, परंतु नामचिंतन मात्र कोणत्याही काळामध्ये कोणत्याही वेळेमध्ये आपण करू शकतो. कोणती गोष्ट केव्हा करावी याचं चिंतन शास्त्राने आपल्याला सांगितलेलं आहे. पहा, दिवसातला पूर्वान्न, या पूर्वान्नामध्ये काय करावं? पूर्वान्नो वै देवानां, मध्यान्नो मनुष्यानां, अपराह्नः पितॄणां, सायान्नः भूतप्रेतादीनां. या जीवनाच्या कोणत्या काळामध्ये कोणत्या वेळेमध्ये काय करावं
याचा विचार शास्त्राने आपल्याला सांगितलं आहे. पूर्वान्नो वै देवानाम, दिवसाच्या पूर्व काळामध्ये, सकाळी प्रातःकाळी दिवसातला जो पूर्व काळ आहे, या पूर्व काळामध्ये केवळ देव कार्य करावं, भगवंताचं चिंतन करावं, पूजा करावी. हा काळ सगळा देवाकरता दिलेला आहे. त्यानंतर पुढचा माध्यान्नो मनुष्याणाम, मध्यान्ह काळामध्ये जीवाने आपल्या उदरनिर्वाह करता प्रयत्न करावा. त्यानंतर पुढचा अपराह्न काळ आहे, तो पितरांकरता दिलेला आहे. आणि हा सायान्न हा मात्र भूत प्रेतादीनाम याकरता दिलेला आहे. कोणत्या काळामध्ये काही करून चालत नाही, परंतु नामचिंतन सर्व काळामध्ये करता येतं. विठ्ठल 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 भलत्या काळी नामावळी सुलभ भोळी भाविका. कोणत्याही काळामध्ये करता येणं शक्य आहे, कोणत्याही काळामध्ये करा. म्हणून गोड सर्व भावे, आंघोळी न लगे तोंड धुवावे. म्हणून ज्ञानोबरांनी म्हटले, बाधून शके स्नानादी कर्म. सर्व काळामध्ये परमात्म्याचं नामचिंतन करता येईल. वेळ सर्व काळ करावे, सर्व काळ करावे, सर्व काळ करावे. चिंतनाशी न लगे सर्व काळ करावे, सर्व काळ करावे, सर्व चिंतनासी न लगे वेळ सर्व काळ करावे. कोणीही करू शकतो. ही नामसंकीर्तन भक्ती अशी सोपी आहे. ही भक्ती सर्वांना करता येण्यासारखी आहे. सर्वजण करू शकतात, सर्व काळामध्ये करू शकतात. त्यानंतर याला देशाचंही बंधन नाही, याला देशाचंही बंधन नाही. आपण कुठेही करू शकतो. कोठेही चित्तासी नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा. सर्व अवस्थेमध्ये आपण करू शकतो. तुकोबारांनी म्हटलंय, आसाल ते करा जेथे तेथे, जिथे असाल तिथे करा. पवित्र अवस्थेमध्ये करा, अपवित्र अवस्थेमध्ये करा, पवित्र देशात करा, अपवित्र देशामध्ये करा. कुठे जरी केलं तरी सुद्धा याला बंधन नाही, देशाचं बंधन नाही. पुढे बाबा सांगत असतात, आणि कसंही करा. नामचिंतन करत असताना ते कसंही केलं तरी चालेल. भगवंताचं नामचिंतन करत असताना एखाद्या वर्णाचं उच्चारण करत असताना तो जरी योग्य आहे तसं त्याचं उच्चार घडला नाही तरी सुद्धा दोष लागत नाही. असं हे परमात्म्याचं नामचिंतन आहे. आपण कसंही करू शकतो, कसंही करू शकतो. याचं चिंतन करत असताना, कसंही करत असताना, परमात्म्याचं नाम उच्चारण करत असताना, विठाई किठाई माझे कृष्णाई काणाई, कसंही जरी परमात्म्याला आळवलं तरी सुद्धा परमात्मा मात्र भक्ताला प्रतिसाद देणारा आहे. म्हणून आपण कसंही करू शकतो. तुकोबारांनी सांगितलंय की परमात्म्याचं नामचिंतन करावं. कसं? भावे गावे गीत. अंतकरणामध्ये भाव धारण करून नामचिंतन केलं पाहिजे. पण एखादा म्हणत असेल, माझ्या अंतकरणामध्ये तसा भाव अजून उत्पन्न झालेला नाही. जरी अंतकरणामध्ये भाव नसला तरी सुद्धा परमात्म्याचं नामचिंतन केलेलं चालतं. कारण तुका म्हणे, भाव असता नसता सायास करिता वाया नवजे. एखाद्याने दंभाने जरी चिंतन केलं तरी सुद्धा दंभाने केलेलं नामचिंतन वाया जात नाही. प्रातस्मरणीय गुरुरे बाबा सांगायचे, बुवा दंभाने केलेला परमार्थ वाया जात नाही, तर शुद्ध भावाने केलेला परमार्थ कसा वाया जाईल. दंभस्पिती भलत्या भावे मज हरिजन म्हणवावे. दंभाने केलेला परमार्थ, लोकांना दाखवण्याकरता केलेलं नामचिंतन, ते सुद्धा वाया जात नाही. कसंही करा आणि कुठेही करा. असं हे नामचिंतन अत्यंत सोपं आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे. साधन जरी सोपं असलं त्यातून प्राप्त होणारा लाभ सुद्धा तसाच आहे. जळतील पापे जन्मांतरे. जन्मांतराची पाप भस्मसात करण्याचं सामर्थ्य या नामचिंतन या साधनामध्ये आहे. हे नामचिंतन साधन असं आहे की जीवनामध्ये घडलेली सगळी पाप निवृत्त करण्याचं सामर्थ्य यामध्ये आहे. पहा, तुकोबाराय सांगतात, काय करशील केली नित्य पापे
वसे जापे नाम विठोबाचे. ज्याच्या ठिकाणी परमात्म्याचं नामचिंतन वसतंय त्याच्या ठिकाणी त्याला पाप काही करू शकत नाही. विठ्ठल 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 पाप निवृत्ती करणार एकमेव सुलभ असं साधन परमात्म्याचं नामचिंतन आहे. कुणी म्हणेल पाप निवृत्ती करण्याकरता अनेक साधनं शास्त्रामध्ये सांगितलेली आहेत, मग नाम हेच साधन का श्रेष्ठ आहे? तर नाम हेच साधन श्रेष्ठ यामुळे आहे, नामचिंतन आपल्या जीवनामध्ये पापाची निवृत्ती करतं. ते मात्र आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सगळ्या पापाची निवृत्ती करतं. म्हणजेच आपल्या जीवनामध्ये पापाचं जे बीज आहे, बीजसह वर्तमान सगळ्या पापाची निवृत्ती करण्याचं सामर्थ्य नामामध्ये आहे. म्हणून परमात्म्याचं नाम हे अत्यंत सोपं आणि प्रभावी साधन आहे. इतर साधनं अशी आहेत. इतर साधनं कशी आहेत? आपलं पाप घालवतात, परंतु पापाची आत्यंतिक निवृत्ती मात्र ती साधनं करत नाही. पापाची लयरूप निवृत्ती करतात. म्हणजेच काय? बाकीची साधनं पाप घालवतात, परंतु पाप करण्याची जी वासना अंतःकरणामध्ये आहे त्या वासनेची निवृत्ती करण्याचं सामर्थ्य मात्र इतर साधनामध्ये नाही. म्हणून आजयामेळ आख्यानामध्ये भागवतामध्ये गोड चिंतन आलेलं आहे. विष्णुदूतांचा आणि यमदूतांचा संवाद आहे. त्या ठिकाणी चिंतन करत असताना प्रायश्चित्तादी अनेक साधनं शास्त्रामध्ये सांगितलेली आहेत. तरी सुद्धा पाप निवृत्ती करण्याकरता नाम हेच प्रभावी साधन कसं आहे, नामच हे पापाची कशी निवृत्ती करतं याचं चिंतन करत असताना त्यांनी असं सांगितलंय की मन्ने कुंजर शौचवत असं म्हटलेलं आहे. इतर साधनं पापाची निवृत्ती कशी करतात पहा. म्हणे एखादा हत्ती असावा, तो हत्ती एखाद्या जलाशयामध्ये गेला, त्याने स्नान केलं आणि स्नान केल्यानंतर तो शुद्ध झाला. शुद्ध झाल्यानंतर पुन्हा तो मातीमध्ये येतो आणि आपल्या सोंडेने सगळी मातीची धूळ आपल्या अंगावर ओढवतो. सगळं आपलं शरीर पुन्हा काय करतो? मलिन करतो. म्हणजे शुद्धता प्राप्त करण्याकरता त्याने स्नान केलेलं आहे, पण स्नान केल्यानंतर सुद्धा तो मलिन होतो. त्या प्रकारची ही सगळी साधनं आहेत. सगळी साधनं काय करतात? आपलं पाप निवृत्त करतात. तेवढ्यापुरतं पापाची निवृत्ती करतात, परंतु अंतःकरणामध्ये असणारी पापाला कारणीभूत असणारी जी मलिन वासना आहे, पाप करण्याकरता प्रवृत्त करणारे विकार आहेत, त्या विकारांची निवृत्ती मात्र इतर साधनं करू शकत नाही. म्हणजे पाप करण्याकरता प्रवृत्त करणारे हे विकार आहेत. आपण नेहमी विचार ऐकतो. अर्जुनाने प्रश्न केला, अथकेन प्रयुक्तोयम पापैंचरती पुरुषः. त्यावेळेस भगवंताने सांगितलं काम एष क्रोध एष. हे काम क्रोधादी विकार जीवाला पाप करण्याकरता प्रवृत्त करतात. तर या सगळ्या काम क्रोधादी विकारांची निवृत्ती करण्याचं सामर्थ्य केवळ नामामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल नामदोऱ्यांनी म्हटलंय, मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाचे नि बापे. अंतःकरणामध्ये असणारी पाप वासना आहे, हे विकार आहे, या सगळ्या विकारांची निवृत्ती करण्याचं सामर्थ्य या एकाच नामामध्ये आहे. म्हणून तुका म्हणे तेथे विकाराची मात, बोलो नये हित सकळांचे. तुका म्हणे येथे नाही हो विकार. सगळ्या विकारांची निवृत्ती, सगळ्या पापाची निवृत्ती करणारं परमात्म्याचं नाम आहे. मग हे परमात्म्याचं जे नाम आहे, हे नाम हे असं विलक्षण प्रभावी साधन आहे की या सगळ्या पापांची निवृत्ती करतं. परंतु पापाची निवृत्ती करतं, पाप पळतात जातात अशी अनेक प्रमाणं आपल्याला पाहता येतात. हरिपाठामध्ये चिंतन करत असताना पापाचे कळप पळती पुढे अनेक प्रकारे ज्ञानोबरांनी हे चिंतन सांगितलं. आपण मागे ऐकून आलेलो आहोत. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची. अनेक प्रकारची कोट्यावधी पाप निवृत्त करण्याचं सामर्थ्य नामामध्ये आहे. पण या ठिकाणी प्रयोग करत असताना तुकोबारांनी पाप जातात निवृत्त होतात असं म्हटलेलं नाही. जळतील पापे आणि जन्मांतराची पाप जळतात असं म्हटलेलं आहे. एकाच जन्मातली नाही तर जन्मांतराची पाप जाळण्याचं काम नामामध्ये आहे. पाप जातात असं नाही तर पाप जळतात. गुरुदेव बाबा दृष्टांत सांगत असतात की पळून गेलेले परत येऊ शकतात, पण जे जळाले ते परत मात्र कधीही येऊ शकत नाही. म्हणून हे जे पाप आहेत
गंगू आणि रंगू आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जळालेली गंगू ती परत कधीच येऊ शकत नाही, पण पळालेली परत येऊ शकते. या प्रकारे हे जे साधन आहे पापाला जाळण्याचं काम, कसं पाप जाळतं याकरता ज्ञानोबराने दिलेला दृष्टांत पहा. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. ही सगळी पाप जाळण्याचं सामर्थ्य नामामध्ये आहे. तिथे भागवतामध्ये चिंतन करताना म्हटले ना, अज्ञानाद अथवा ज्ञानात दुत्तम श्लोक नामयत, ऐका नाही, संकीर्तितमघो पुंसो दहे देधो यथानलह. या प्रकारे सगळ्या पापाला जाळण्याचं सामर्थ्य नामामध्ये आहे. जन्मांतराची पाप या नामाने जळतात किंवा जळतील पापे. सगळी पाप जळतात आणि जन्मांतरही जळतात. जन्मांतरालाही घालवण्याचं सामर्थ्य या एका नामामध्ये आहे. आपल्याला पुढे प्राप्त होणारे जे काही जन्मांतर आहेत त्या सगळ्या जन्मांतराला नाहीसं करण्याचं सामर्थ्य परमात्म्याच्या नामामध्ये आहे की नाही. तुकोबारांनी म्हटलंय पहा, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. जन्माला खंडण्याचं काम हे नाम करते. वसून शके पाप. ऐसे विठोबाचे नाम, हे नाम मात्र जन्मांतराला संपवण्याचं काम करते. ज्ञानोबरांनी सुद्धा हरिपाठामध्ये म्हटलंय पहा, मागिली या जन्मा मुक्त झालो. चित्ती हरिपाठ ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ भागिल्या जन्मा हरिपाठ नेमा. अंतकरणामध्ये हरिपाठाचा नियम धारण केला. माऊली स्वतःचा स्वानुभव सांगतात, मागील या जन्मा मुक्त झालो. मागील म्हणजे माझ्या मागच्या जन्मातून मुक्त झालो असा अर्थ नाही. मागाहून येणाऱ्या जन्मामध्ये मी आता मुक्त झालो, आता पुन्हा जन्म नाही. या प्रकारे जन्मांतरे, या सगळ्या जन्मांतरांना संपवण्याचं सामर्थ्य नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरे. मग असं आगाध सामर्थ्य ज्या नाम चिंतन रूपी साधनामध्ये आहे, असं आगाध सामर्थ्य या नामामध्ये आहे. मग हे साधन साध्य करण्याकरता आम्हाला कुठंतरी एकांतामध्ये गिरीकंदरामध्ये गेलं पाहिजे, कुठंतरी वनांतरामध्ये गेलं पाहिजे, असं काही नियम आहे का? तुकोबाराय म्हणतात, हे साधन साध्य करण्याकरता कुठेही वनांतराला जावं लागत नाही. अभंगाचं दुसरं चरण. तुकोबाराय सांगतात, हे साधन साध्य करण्याकरता नलगती सायास जावे वनांतरा. कुठेही हे साधन करण्याकरता, हे साधन करण्याकरता कुठेही वनांतराला जाण्याची सायास घेण्याची आवश्यकता नाही.
नलगती सायास जावे वनांतरा. आता चिंतन करत असताना, हे नाम साधन घेत असताना, हे नाम संकीर्तन साधन घेत असताना सायासाचे नाही काम, घेता नाम विठोबाचे. कोणत्याही प्रकारची सायास करावे लागत नाही. इतर साधनांमध्ये जसे सायास करावे लागतात तसे सायास इथं नाही. तुकोबारायचा अभंग पहा. नवे गुरुदास्य संसारिया, वैराग्य तरी भेने कापे विषया, तैसे नाम नव्हे पंढरी राया, जया सायास न लगती. कोणत्याही प्रकारची सायास लागत नाहीत. न लगती सायास किंवा वनांतरा सायास न लगती. वनांतराला जाण्याचे सायास करण्याची आवश्यकता नाही. कुठेही वनांतरामध्ये जाऊन एकांतामध्ये, आमच्या गुरुने आम्हाला जो मंत्र दिलाय तो आम्हाला एकांतात जाऊन घोकला पाहिजे, कुणी ऐकता कामा नये. अशा प्रकारचं बंधन मात्र या नाम संकीर्तन रूपी साधना करता नाही. तीर्थी नाही न लगे जावे वनांतरा. कुठेही वनांतराला जाण्याची आवश्यकता नाही. तर या प्रकारे कुठेही वनांतराला जाण्याचं काम नाही. तुकोबाराय सांगतात, नलगती सायास जावे वनांतरा. इतर साधनांचं थोडं चिंतन करा. इतर साधनांचं चिंतन करण्याकरता, इतर साधनांना साध्य करण्याकरता मात्र आपल्याला स्थलांतराची आवश्यकता आहे. नामचिंतन करण्याकरता कुठं स्थलांतर करावं असं काही नाही. कुठेही वनांतराला जाण्याची आवश्यकता नाही. पण बाकीची साधनं करण्याकरता मात्र आपल्याला स्थलांतर करावंच लागेल, वनांतराला जावेच लागेल. उदाहरण पाहायचं ठरलं तर आपल्याला योग मार्ग साध्य करायचा आहे. योग मार्ग साध्य करायचा म्हटल्यानंतर आपल्याला कुठं जावं लागेल याचं चिंतन भगवंताने ज्ञानोबरांनी विस्ताराने सांगितलं की नाही. शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः. त्या देशामध्ये जावं. शुचो देशे या दोनच पदावर ज्ञानोबरांनी अत्यंत विस्ताराने चिंतन केलेलं आहे. तो देश कसा असला पाहिजे, तो देश किती पवित्र असला पाहिजे याचं विस्ताराने ज्ञानोबरांनी चिंतन केलेलं आहे. मग तिथे गेल्यानंतर ते पक्षी कोणते असावेत, त्या ठिकाणी पक्षी कोणते असावेत, फळं कोणते असावेत, हे सगळं चिंतन ज्ञानोबरांनी विस्ताराने केलेलं आहे. मग या प्रकारे अशा देशामध्ये जावं लागतं. आणि मग म्हणजेच आपल्याला योग साधना सिद्ध करण्याकरता स्थलांतराची आवश्यकता आहे. वनांतराला जावं लागेल. मग तत्र एकाग्र मन कृत्वा, तिथं जाऊन मनाला एकाग्र करून मग आपल्याला ही योगाच्या अष्टांगाचा अभ्यास करावा लागतो. बाबा म्हणतात तत्र एकाग्र मात्र न, इथं नाही करता येत, तिथंच जावं लागतं. मग या ठिकाणी आपल्याला वनांतराला जावं लागतं योग मार्ग साध्य करण्याकरता. एखादा दुसरा ज्ञान मार्ग घ्या. या ज्ञान मार्गाला साध्य करायचं असेल तर आपल्याला बाहेर स्थलांतराची आवश्यकता आहे. आता हे ज्ञान प्राप्त करायचं असेल तर ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी, तरी का हिंपुटी वेदशास्त्रे, तरीच संत पाय हे सेवावे, तरीच तू याजसाठी संत पाय हे सेवावे, तरीच तरावे तुका म्हणे. संत चरणाचा आश्रय आपल्याला करावा लागतो. मग संतांच्या चरणाचा आश्रय करण्याकरता आपल्याला स्थलांतराला जावं लागतं. किंवा भगवद्गीतेमध्ये चिंतन करत असताना ज्ञानमार्गी साधकाने कुठं जाऊन निवास करावा. विविक्त सेवी लघवाशी यतवा काय मानसह, याच्यावर चिंतन करताना ज्ञानोबरांची एकच ओवी सांगतो. गजबजा सांडिलिया वसवी वनस्थळीया, ज्ञानोबराय म्हणतात. मग अशा ठिकाणी जावं लागतं. स्थलांतराला वनांतराला जावं लागतं. त्यानंतर आपल्याला तपश्चर्या करायची. तपश्चर्या करण्याकरता सुद्धा आपल्याला एकांत काळामध्ये एकांत स्थानामध्ये जावं लागतं. तिथे तपश्चर्या हे साधन आपल्याला करता येईल. किंवा तीर्थयात्रा करायची. तीर्थयात्रा करायची म्हटल्यानंतर कुठंतरी बाहेरच जावं लागेल ना, स्थलांतरच करावं लागेल. स्थलांतर केल्यानंतर तीर्थयात्रा घडणार आहे. नाहीतर मग खालच्या मजल्यातून वरच्या मजल्यामध्ये गेला, वरच्यातून तिसऱ्यावर, तिसऱ्यातून चौथ्या मजल्यावर गेला, तिथून परत खाली फिरून आला आणि घ्या काशीच्या काळभैरवाचा प्रसाद, असं म्हटलं तर अशी काही तीर्थयात्रा घडणार आहे का? तर स्थलांतर करावं लागेल, जावं लागेल. म्हणून या प्रकारे ही जी तीर्थयात्रा साधन आहे, तीर्थयात्रा साधन साध्य करण्याकरता सुद्धा आपल्याला स्थलांतर करावं लागतं, बाजूला जावं लागतं. परंतु हे नामचिंतन रूपी साधन असं आहे, न लगती सायास जावे वनांतरा. कोणत्याही प्रकारची सायास करावी लागत नाही, वनांतराला जावं लागत नाही. आता एक प्रमाण सांगावंच वाटतंय. हरिपाठामध्ये वारीमध्ये हरिपाठ करत असताना आपलं चित्त इकडं तिकडं विचलित झाल्यानंतर जे प्रमाण मोठ्याने कानावर आपल्या पडल्यानंतर आपलं चित्त पुन्हा हरिपाठामध्ये एकाग्र होतं, असं प्रमाण दिलंच पाहिजे. येथे काही कष्ट न लागती, काही कष्ट न लागती,
येथे काही कष्ट लागते, येथे काही कष्ट तैसे नवे नाम सर्व मार्गावरिष्ठ, येथे काही कष्ट न लागती. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. मग कुठं बाहेर जावं लागत नाही, वनांतराला जावं लागत नाही. मग हे नामचिंतन साधन आम्ही जीवनामध्ये चिंतन करत राहिलो तर आम्हाला फल प्राप्त होईल की नाही. तुकोबाराय सांगतात, काळजी करू नका. तुम्ही जरी कुठं गेले नाहीत तर साक्षात परमात्मा तुमच्या घरी येतो. नामचिंतन रूपी साधन असं आहे की हे साधन साध्य करणाऱ्या साधकाला देवाकडे जावं लागत नाही, साक्षात परमात्मा त्याच्या घरी येतो. सुखे येतो घरा नारायण. बरं, परमात्मा येतो सुखाने येतो असं म्हटलंय. कष्टाने म्हणजे इच्छा नाही परंतु चला असं नाही, आनंदाने सुखे येतो. आनंदाने परमात्मा त्या भक्ताला शोधत शोधत येतो. विठ्ठल 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 विठ्ठल. घरामध्ये नारायण येतो असं म्हटलेलं आहे. परमात्मा त्याच्या घरी येतो. परमात्म्याला हे घर फार आवडतं. कोणतं घर आवडतं? की ज्या घरामध्ये भक्त नामचिंतन करत बसलेला आहे असं भक्तही घरही देवाला आवडतं. वास्तविक पाहता त्याने त्याच्या राहण्याकरता काही ठिकाणं करून ठेवलेली आहेत. त्याने त्याच्याकरता वैकुंठ नावाचं घर बांधलेलं आहे, पण तेही त्याला आवडत नाही. ते सगळं सोडून देतो आणि भक्ताकडे येतो. नावडे वैकुंठ शेषाचे, हे काही आवडत नाही त्याला. भक्ताचं घर मात्र आवडतं आणि मग तो सुखाने भक्ताच्या घरी येतो. विठ्ठल विठ्ठल. अनेक लोक सन्मानाने त्याला बोलावणारी आहेत, परंतु मानाचा कंटाळा तुका म्हणे त्यासी. धावतो घरासी भाविकांच्या. भाविक भक्ताच्या घरी मात्र तो धावत येतो. परमात्म्याला जर आपल्याला शोधायचं ठरलं तर कुठं सापडणार तो? परमात्म्याने स्वतःचा पत्ता सांगितला आपल्याला 9व्या अध्यायामध्ये. तो मी वैकुंठीही नसे, एक वेळ भानुबिंबीही न दिसे. वरी योगियांची मानसे, उमरडोनी जाय परी तयापासी पांडवा. हरपला गिवसावा, जेत नाम घोष बरवा. करीती ते माझे. भक्त ज्या घरामध्ये करतात तिथे परमात्मा राहतो. तिथं परमात्म्याला शोधावं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. निळोबारांचं एक गोड अभंग आहे. निळोबाऱ्या म्हणतात, भक्ताची या गावा आला धावतू. भक्ताच्या गावाला धावत येतो. का बरं? भक्ताला भेटायची फार आर्तता भगवंताला असते. नामचिंतन करणारा जो भक्त आहे त्याला भेटण्याकरता, त्याच्या घरी येण्याकरता देवाला फार उत्सुकता असते. स्वतःहून परमात्मा जातो. आता 2 दिवसांनी आपण ज्यांचा समाधी सोहळा संपन्न करणार आहोत असे संत शिरोमणी सावता महाराज. सावता महाराजांना भेटण्याकरता परमात्मा घरी आले की नाही? घरी आले. नाथ महाराजांनी गाथेमध्ये गोड चिंतन केलेलं आहे. सावता महाराजांचं चरित्र सांगितलेलं आहे. त्या चरित्रामध्ये उल्लेख केलेला आहे. एक सावता महाराजांचा महिमा, सावता महाराजांचा मोठेपणा नामदेवरायांना दाखवून द्यायचा होता. सावता महाराजांच्या घरी परमात्मा निघाले. जायचं आहे. मग निमित्त काय केलं? नामदेवरायाला परमात्मा सांगतायत की हे बघ नामा, आपण थोडा लपंडाव खेळ खेळू. लपंडावाचा खेळ खेळू. तू कुठंतरी लपायचं. तू लपला की मी तुला शोधणार. मी शोधणार, त्यानंतर मी कुठंतरी लपणार, नंतर तू मला शोधून काढायचं. आता नामदेवराय लपले तर परमात्मा नामदेवरायांना लगेच शोधून काढायचे. ज्यावेळेस परमात्मा कुठंतरी जाऊन लपायचे त्या काळामध्ये मात्र नामदेवरायांना परमात्मा लवकर सापडायचे नाही. पण त्या काळामध्ये नामदेवरायांचं अंतकरण करुणा रसाने भरून यायचं आणि भगवान दृष्टीला दिसले नाही तर नामदेवरायांची ती विकळ अवस्था पाहिल्यानंतर परमात्मा जवळ यायचे आणि नामदेवरायांना दर्शन द्यायचे. मग असा लपंडाव खेळ खेळत खेळत परमात्मा सावता महाराजांच्या घरी आले आणि सावता महाराजांच्या घरी आल्यानंतर सावता महाराजांना दर्शन दिलं. भक्ताच्या घरामध्ये तर येतो, या घरामध्ये सुद्धा येऊन परमात्मा राहतो. आरंभी प्रमाण मी म्हटलं की सर्वाहुनी पडियंता हा भक्त सावता.
निर्धार सांगता नवलावयाचा हृदय विदारोनिया पुलेनी हाते ठाव दिला माते बैसावया विठ्ठल 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 सुखे येतो घरा नारायण. अनेक भक्तांकडे तो आला. अनेक उदाहरण गुरुवरे बाबांच्या मुखातून आपण नेहमी ऐकत असतो. परमात्मा आनंदाने त्या भक्ताच्या घरी येऊन राहतो. सुखे येतो घरा नारायण. तो परमात्मा नारायण सुखाने आपल्या घरी येऊन राहतो. मग तो राहतो, तो परमात्मा आपल्याही घरी येऊन राहायला हवा. तो परमात्मा घरामध्ये येतो, पण तो परमात्मा घरी येण्याकरता तो भक्त नेमका असं त्या ठिकाणी काय करतो? अभंगाचं पुढचं चरण. सुखे येतो घरा नारायण. परमात्मा सुखाने भक्ताच्या घरी जातो. येतो बैसलिया ठाया असने व्यापी देवराया निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे. येतो स्वतःहून परमात्मा येतो. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊनी गोपाळ. तो येतो. परमात्मा त्या भक्ताच्या घरी येऊन राहतो. मग परमात्मा त्या भक्ताच्या घरी येऊन राहतो. आम्हालाही वाटतं तो परमात्मा आमच्या घरी यावा. मग आम्ही काय करावं? तुकोबारे आपल्याला सांगतात बाकी काय करू नका. ठाईचं बैसोनी करा एक चित्त. बाकी कुठं जायच्या भानगडीमध्ये पडू नका. ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. ठाईचं तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्याच ठिकाणी बसा आणि बसून काय करा? एक चित्त करा. एक चित्त करणं फार महत्त्वाचं आहे. आपण बसतो परंतु आपलं एक चित्त होत नाही. आपण पूजेला जरी बसलो, अनुष्ठानाला बसलो, नित्यनेमाला बसलो तरी एक चित्त मात्र आपलं होत नाही. एक चित्त झालं तर बाकी काही करण्याची आवश्यकता नाही. तुकोबारांनी म्हटलंय देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त झाले एक चित्त तरी बहुत तेवढ्यासाठी नका करू वाता हात गा. चित्त एकाग्र करणं फार महत्वाचं आहे. ठाईचं बैसोनी करा एक चित्त. एक चित्त करणं फार महत्वाचं आहे. चित्त मिले तो सब मिले नाही तो फुकट संग. तुकोबारांनी म्हटलंय. मग चित्त एकदा एकाग्र झालं मग चित्त एकाग्र करून काय करावं? ठाईचं बैसोन करा एक चित्त आणि एक चित्त करून आवडी अनंत आळवावा. अत्यंत आवडीने त्या परमात्म्याला आळवावं. विठ्ठल 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 आवडी विठ्ठल गाईजे एकांती अलभ्यते येती लाभ घरा. त्याला आळवावं. एक ठाईचं बैसोन करा एक चित्त. आवडीने त्याला आळवावं. आवड महत्वाची आहे. नाहीतर कुणीतरी सांगितलंय म्हणून करायचंय नाही. आपल्या अंतकरणातल्या आवडीने त्याला आळवावं. कसं आळवावं? तुकोबारांनी आपल्याला सांगितलंय आळवावे देवा भाकुनी कर करुणा. परमात्म्याला आळवत असताना परमात्म्याची करुणा भाकावी आणि करुणा भाकून परमात्म्याला आळवावं. ज्या काळामध्ये परमात्म्याची आपण करुणा भाकू, परमात्म्याला आळवू, मग परमात्मा मात्र आपल्यापासून दूर राहणार नाही. तो जवळच आहे. जो परमात्म्याची करुणा भागतो देव काहीचा तया दुरी बाकी बरी करुणा. परमात्मा त्याला दूर नाही.
जो परमात्म्याची करुणा भाकून परमात्म्याला आळवतो परमात्मा त्याच्या जवळ आहे. देवकाईचा तया दुरी किंवा तुका म्हणे करुणा बोले धीर विठ्ठले निघेना. परमात्मा त्या भक्ताजवळ आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल आळवण्याकरता समर्थ एक परमात्माच आहे. त्या परमात्म्याला सोडून इतरांना कुणाला आळवत बसू नये. तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा तुला सोडून आम्ही कुणाला आळवावं रे. तरी मी आळवावे कोणा तुझं वाचून नारायणा. तुझ्याशिवाय आम्ही कुणाला आळवावं, भगवंताला आळवावं. आणि मग या प्रकारे परमात्म्याची आळवण करावी. ठाईचं बैसून करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. त्याला आळवावं. त्याला आळवलं म्हणजे तो परमात्मा आपल्याही घरी आल्याशिवाय राहणार नाही. पण का हो तुकोबाराय त्याला आळवायचं म्हणजे काय करायचं, काय नेमकं आळवायचं म्हणजे काय, तर त्याला आळवण्याचा काय प्रकार आहे तो प्रकार तुकोबाराय पुढच्या चरणामध्ये सांगतो. परमात्म्याला आळवावं म्हणजे काय करावं तुकोबाराय सांगतात. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. भगवंताला आळवणं म्हणजे परमात्म्याचं नामचिंतन करणं. कोणत्या मंत्राचं नामचिंतन करावं तो मंत्र तुकोबारायांनी आपल्याला सांगितला. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. सर्व काळ या मंत्राचा जप करावा असं या ठिकाणी तुकोबारायांनी सांगितलं. हा मंत्र सामान्य नाही. या ठिकाणी अनेक मंत्र गाथेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अनेक प्रकारचे आमा नामाचे चिंतन रामकृष्ण नारायण. काही ठिकाणी रामकृष्ण म्हटलेलं आहे, काही ठिकाणी रामकृष्ण नारायण. रामकृष्ण हरी मुकुंदा मुरारी मंत्र हा उच्चारी वेळोवेळा. हाही मंत्र काही ठिकाणी आलेला आहे. अनेक प्रकारचे मंत्र तुकोबारायांनी आपल्याला सांगितले. त्यापैकी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हाही एक मंत्र आहे. रामकृष्ण हरी हा मंत्र सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराजांपासून जगद्गुरू तुकोबारायांना प्राप्त झालेला आहे. त्याच्यामध्ये 2 नामांचा अंतर्भाव करून तुकोबारायांनी आपल्याला हा मंत्र जपण्याकरता सांगितलेला आहे. मग राम म्हणा कृष्ण म्हणा, गुरुरे बाबा सांगत असतात राम म्हणा कृष्ण म्हणा हरी म्हणा विठ्ठल म्हणा केशवा असं म्हणा, किंवा रामकृष्ण हरी म्हणा किंवा विठ्ठल विठ्ठल म्हणा किंवा केशव असं म्हणा किंवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा असं म्हणा. कोणत्याही प्रकारे या मंत्राचा जप करावा असं म्हटलेलं आहे. हा मंत्र सामान्य नाही. कली संतरण उपनिषदातला हा मंत्र आहे. गुरुरे बाबा सांगत असतात आता छोटी छोटी काही उपनिषदं आपल्याकडे आहे. हे अत्यंत छोटं उपनिषद आहे. मग ज्या काळामध्ये द्वापार युगाचा अंत होणार होता त्या काळामध्ये नारद महर्षी ब्रह्मदेवाजवळ गेले आणि ब्रह्मदेवाजवळ जाऊन नारद महर्षींनी ब्रह्मदेवाला विनंती केलेली आहे. द्वापरांते नारदः
ब्रह्मण जगामह असा मंत्र त्या ठिकाणी आलेला आहे. द्वापार युगाच्या अंती नारद महर्षी ब्रह्मदेवाच्या जवळ गेले आणि ब्रह्मदेवाला विनंती करतायत की महाराज, आता द्वापार युगाचा अंत होतो आहे, अकराळ विक्राळ कलिकाळ पुढे येतो आहे. हा कलीचा काळ अत्यंत भयानक आहे. त्या कलियुगाची काही चित्र उमटताना मला समोर दिसत आहेत आणि या कलीच्या काळामध्ये वावरत असताना त्या कलीचे दोष मात्र सर्वांना लागणार आहे. पण देवा ऐका, मला तर संपूर्ण तिही त्रिभुवनी गमन नारदा, मला तर सर्वत्र संचार करावा लागतो, मला खाली मृत्यूलोकामध्येही जावं लागतं. त्या काळामध्ये तिथं गेल्यानंतर हे देवा, हे ब्रह्मदेवा, मला सांगा, असा काही मंत्र सांगा की या कलीच्या काळामध्ये मी मृत्यूलोकामध्ये जरी गेलो तरी सुद्धा कलीचा दोष मात्र मला लागणार नाही. असा कोणता तरी प्रभावी मंत्र मला सांगा. त्या काळामध्ये हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे या मंत्राचा उपदेश ब्रह्मदेवाने नारद महर्षींना केलेला आहे. आणि याच मंत्राचं संक्षिप्त रूप म्हणजे रामकृष्ण हरी असं आहे. विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी या मंत्राचं चिंतन आपण हरिपाठामध्ये अनेकदा ऐकलेलं आहे. रामकृष्ण हरी, विठ्ठल नाम आणि केशव आणि विठ्ठल ही पुढे आलेली नामं आहेत. ही नामंही अत्यंत महत्त्वाची आहेत. हे परमात्म्याचं विठ्ठल नाम अनेक वेळा आपण या संबंधातलं चिंतन ऐकत असतो. पण हे परमात्म्याचं जे विठ्ठल नाम आहे, आताच्या कलिकाळामध्ये कलियुगातील सर्व जीवांना उद्धार करणारं हे एकमेव दैवत विठ्ठल हे दैवत भोळे, असं हे परमात्मा हे दैवत आहे. म्हणून विठ्ठल शब्दातून आपण याचे चिंतन करत असतो की विठ्ठल म्हणजे काय. वि म्हणजे विद, ठ म्हणजे शून्य, लकार म्हणजे लाती गृह्णाती इति विठ्ठलः, विदाम ठान शून्यान गृह्णाती लाती इति विठ्ठलः. म्हणजेच जे ज्ञानहीन आहेत अशा ज्ञानहीनांचा सुद्धा जो उद्धार करतो, त्यांचा स्वीकार करतो. ज्ञान विज्ञानहीनानाम कसे जरी असले त्या सर्वांचा उद्धार करणारा हा परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याचं नामही तसंच आहे. असा हा विठ्ठल आहे. पुढे म्हटले केशव. केशव नाम सुद्धा अत्यंत गोड आहे. विष्णू सहस्रनामामध्ये आचार्यांनी याचं वर्णन केलेलं आहे, चिंतन केलेलं आहे. अभिरूपाहा यस्य सह केशवः असं म्हटलेलं आहे की ज्याचे केस अत्यंत सुंदर आहेत. त्या ठिकाणी चिंतन करत असताना आचार्यांनी असं म्हटलंय केश आणि त्याला वप प्रत्यय लागलेला आहे. वप प्रत्यय लागून केशव शब्द बनलेला आहे. मग या ठिकाणी हा जो वप प्रत्यय आहे हा वप प्रत्यय सौंदर्य अर्थामध्ये असलेला आहे. मग या ठिकाणी केश म्हणजे केस आणि व सौंदर्य अर्थामध्ये असलेला प्रत्यय त्याला लागल्यामुळे ज्याचे केस अत्यंत सुंदर आहेत त्यालाही केशव असं म्हटलेलं आहे. हा एक अर्थ आचार्यांनी केलेला आहे. आता परमात्म्याचे केस सुंदर आहेत. जसं ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन करत असताना ज्ञानोबरांनी अर्जुनाच्या केसाचं वर्णन केलेलं आहे. ऐके कुटिलाल मस्तका धनुर्वेद त्र्यंबका. तसं तीर्थावळीच्या अभंगामध्ये नामदेवरांनी भगवंताच्या केसाचं वर्णन केलेलं आहे. चाचर कुरळ केश उडती पाठीवरी पितांबरधारी श्यामतनू. अत्यंत सुंदर ज्याचे केस आहेत त्याला केशव असं म्हटलेलं आहे. किंवा आचार्यांनी पुढे चिंतन करत असताना केशव कशाला म्हणतात. कष्ट अश्च ईशश्च त्रिमूर्तयः ते केशाः वशयंती. ज्याच्या वश राहतात. कष्ट अष्ट ईशष्ट. ककार म्हणजे काय. ककार म्हणजे साक्षात ब्रह्मदेव आहे. ककारामध्ये असणारा आकार तो म्हणजे भगवान विष्णू आहे आणि पुढे असणारा एकार म्हणजे भगवान शंकर आहे. ते सगळे ज्याच्या वश राहतात तो केशव आहे. विठ्ठल विठ्ठल महाभारतामध्ये केशव शब्दाची सुंदर व्याख्या आलेली आहे. अंशो ये प्रकाशन्ते ममते केश संज्ञिताः. त्या ठिकाणी भगवंताने असं म्हटलेलं आहे की हे चंद्र सूर्यादी जे जगाला प्रकाशित करण्याचं काम करतात ते सगळे माझी अंश आहेत आणि हे सगळे अंश या सगळ्या अंशांना केश असं म्हटलेलं आहे. आणि ते सगळे अंश ज्याचे आहेत असा मी केशव आहे सर्वज्ञाः केशवम माम आहुः. सगळे मला केशव असं म्हणतात. किंवा
पद्मपुराणामध्ये नारद महर्षींचं असं एक वचन आहे. नारद महर्षी भगवंताला उद्देशून असं म्हणतात, देवा तू केशी नावाच्या दैत्याचा वध केलेला आहे, म्हणून आजपासून हे सगळे जगातले लोक तुला केशव या नावाने ओळखतील असं म्हटलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. नाथ महाराजांनी केशव शब्दाची केलेली व्याख्या भागवतातली पहा. नाथ महाराज सुंदर बोलतात, ककार ब्रह्मा वकार विष्णू ककार ईश स्वये स्त्रीनयनू केशवतो गुणविहीनू प्रकाशकतिहींचा. या ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांना प्रकाशित करणारा जो आहे त्याला केशव म्हणा. किंवा नामदेवरांनी केशव शब्दाची व्याख्या केलेली आहे. नामा मने केशव मनती स्वामी ते नाशितो क्लेशा ते म्हणूनिया, असा हा केशव शब्द आहे. बरं, नामदेवरायांचे अत्यंत आवडतं नाव म्हणजे केशव आहे, केशवराज आहे. नामदेवरायांच्या गाथेमध्ये अनेक वेळा केशव शब्द आलेला आहे, अनेकदा. नामयाचे प्रेम केशवची जाणे, केशवासी जाणे नामयासी. नामदेवराय म्हणतात, माझ्या अंतःकरणातलं प्रेम केशवच जाणतो. अनेक ठिकाणी अत्यंत प्रेमाने केशवराजा, अनेक ठिकाणी अत्यंत प्रेमाने नामदेवरांनी या शब्दाचा प्रयोग केलेला आहे. चला, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. हा मंत्र आहे. मननात त्रायते यस्मात तस्मात मंत्र प्रकीर्तितः, असं बाबा मंत्र शब्दाची व्याख्या सांगत असतात. ज्याचं मनन केल्यानंतर जो आपल्याला तारुण्य येतो त्याला मंत्र असं म्हटलंय. मंत्र हा जपावा, या मंत्राचा जप करा असं म्हटलेलं आहे. आता हा जप सुद्धा सामान्य नाही. जप करणं म्हणजे काय? जकार काय करतो? जकार जन्म विच्छेद, पकार पाप नाशित तस्मात जपैती प्रोक्त, त्याला जन्म पाप विनाशक. जन्माचा आणि पापाचा विनाश करणारं जे आहे त्याला जप असं म्हणतात. मंत्र हा जपावा सर्व काळामध्ये या मंत्राचा जप करावा असं तुकोबारांनी सांगितलं. मग विचारणाऱ्या लोकांनी विचारलं, महाराज हा मंत्र तुम्ही आम्हाला सांगितला, याच्यापेक्षा काहीतरी सोपं साधन असलं तर आम्हाला सांगा. आता तुकोबारांनी आरंभीच सांगितलं सोपं साधन आहे, पण यापेक्षा सोपं साधन आहे असं आहे का असं विचारल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, बाबा आता याच्यापेक्षा सोपं साधन नाही, आणि याच्यापेक्षा जर सोपं साधन असेल तर मी तुम्हाला सांगेल, पण यापेक्षा सोपं साधन नाही. हे मी प्रतिज्ञापूर्वक नवे भगवंताची शपथ घेऊन सांगतोय. अभंगाचं पुढचं चरण. या या विना वाहत से आन, वाहत से आन, आन लगती सायास करा, गती तुकोबाराय म्हणतात, या विना अनेक असता साधन, यापेक्षा आता सोपं साधन नाही, यापेक्षा दुसरं साधनच नाही. या विना अनेक असता साधन, वाहतसे आन विठोबाची, भगवंताची शपथ घेऊन सांगतो, याच्यापेक्षा दुसरं श्रेष्ठ साधन या जगतामध्ये कोणतंही नाही. आपण जे केलेलं उद्गार आहे त्या उद्गाराकरता, ते स्पष्ट होण्याकरता, त्याची सत्यता पटण्याकरता तुकोबाराय भगवंताची शपथ वाहतात. व्यवहारामध्ये सुद्धा एखादी गोष्ट सत्य आहे हे पटवून देण्याकरता आपण शपथ घेतो. आई शपथ, याची शपथ, त्याची शपथ, अशी आपण शपथ घेतो का नाही? खरं सांगतो मी, याची शपथ घेऊन सांगतो असं बोलत असतो. तसं तुकोबाराय सांगतात, मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो. खरंच याच्यापेक्षा दुसरं सोपं साधन नाही. संत देवाची शपथ घेतात. बरं, आपण शपथ कुणाची घेतो? अत्यंत रक्ताशी जोडलेले संबंध, जे अत्यंत आपल्या जवळचे संबंध आहेत त्या संबंधी आपण शपथ घेत असतो. संतांच्या जीवनामध्ये भगवंताशिवायचं कोण जवळ आहे हो? म्हणून संतांनी कायम देवाची शपथ घेतलेली आहे.
ज्ञानोबराय सांगतात तुझी आन वाहीन गा देवराया. किंवा गाथेमध्ये सुद्धा तुकोबारायांनी अनेक ठिकाणी शपथ घेतलेली आहे. स्वतः पांडुरंगाची शपथ घेतलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी पांडुरंगाला शपथ घातलेली आहे. पांडुरंगाला सुद्धा शपथ घातलेली. तुकोबाराया म्हणतात तुझं भक्ताची आन देवा जरी तुका येथे ठेवा. तुला भक्ताची आण घालतोय बरं. किंवा तुकोबाराया देवाशी बऱ्याचदा भांडले आणि भांडल्यानंतर तुकोबारायांनी सांगितलं माझ्याशी बोलायचं नाही, अजिबात माझ्याशी प्रतिवचन काही करायचं नाही, मी जे तुला सांगतोय ते सगळं ऐकून घ्यायचं. आणि जर तू माझ्याशी बोलला, माझ्या शब्दाला विरुद्ध शब्द केला तर तुला पुंडलिकाची शपथ आहे. तुका म्हणे तुझ पुंडलिकाची आण जरी प्रतिवचन करीसी माझे करीसी माझं. माझ्याशी प्रतिवचन करायचं नाही. मग कधी कधी भक्ताची शपथ घालतात तर कधी कधी तुकोबाराय स्वतः देवाची शपथ घेतात. या ठिकाणी वाहत असे आन विठोबाची मी सत्य सांगतो, प्रतिज्ञापूर्वक सांगतो की याशिवाय सोपं साधन नाही. सगळ्या साधनामध्ये हेच सोपं साधन आहे, शेवटचं चरण. तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी. तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी. आहे शहाणा तो धनी घेतो येथे. शहाणा तो धनी घेतो येथे. नलगती सायात गावे वनांतरा. नलगती सायात गावे वनांतरा. शहाणा विठोबार कुमाये जय जय विठोबार विठोबार कुमार. विठोबार कुमार. विठोबार कुमाई. विठोबार कुमार. विठोबार कुमाई. विठोबार कुमार. विठोबार कुमार. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर भक्त शिरोमणी नामदेव महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज. सद्गुरु जोग महाराज की जय. संतन की जय. शेवटी महाराज सांगतात तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. शहाणा तो धनी घेतो येते. हे नाम सगळ्यात सोपं. आता याच्यानंतर पुढं सोपं नाही, याच्यापेक्षा सोपं साधन नाही. सगळ्या साधनांमध्ये सोपं साधन हेच आहे. तरीसुद्धा काही लोक म्हटले महाराज याच्यापेक्षा सोपं. आता याच्यापेक्षा काय सोपं आहे? सगळ्या साधनांपेक्षा हेच सोपं आहे, याच्यापेक्षा काहीही सोपं नाही. याकरता गुरुवर्य मारुती बाबा एक दृष्टांत सांगायचे. बाबा सांगायचे एका गावामध्ये श्रावण महिना होता आणि श्रावण महिन्यामध्ये पोथी सुरू झाली, पुराण सुरू झालं. आणि मग श्रावण महिना होता. एका आजीबाईला असं वाटलं की त्या पुराणिक बाबांना आपल्या घरी भोजनाकरता बोलवावं. श्रावणी सोमवार सोडण्याकरता निमंत्रण दिलं की बाबा श्रावणी सोमवार सोडण्याकरता, व्रत सोडण्याकरता आमच्याकडे या. म्हणे येतो. म्हणे बाबा पण तुम्हाला इच्छा भोजन मी देणार आहे. इच्छा भोजन देत असताना तुम्हाला काय आवडतं ते सांगा. म्हणे मला बाकी काय नाही, मला लाडू फार आवडतात. लाडू ते सुद्धा रव्याचे लाडू साजूक तुपातले, ते केले तर मग मी जेवण करण्याकरता येतो. म्हणे काय काळजी करू नका, मी सुद्धा चांगली सुगरण आहे, सुगरणी आणि उदारे, मी करील, काय अडचण नाही, या. बाबा दुसऱ्या दिवशी जेवण्याकरता गेले आणि मग आजीने सुद्धा चांगल्या प्रकारचा स्वयंपाक केला होता.
स्वयंपाक बाबा जेवायला बसले. जेवत असताना मौन असल्यामुळे ते काही बोलले नाही. पण जेवण झाल्यानंतर आजीबाईने विचारलं, बाबा स्वयंपाक कसा झाला? आता हे स्वयंपाक कसा झाला हे ऐकल्याशिवाय वाढणाऱ्यांचं किंवा स्वयंपाक करणाऱ्यांचं समाधान होत नाही. मग ते विचारल्यानंतर बाबा म्हटले, स्वयंपाक सुंदर झाला. म्हणजे तुमच्या आवडीचे लाडू कसे झाले? म्हणे लाडू सुंदर झाले, पण जरा थोडे कमी गोड होते. जरा अजून गोड असते तर बरं झालं असतं, कमी गोड होते. म्हणे काही काळजी करू नका, उद्या पुन्हा आमच्याकडे जेवायला या. मी तुम्हाला आवडेल असे लाडू पुन्हा उद्या करणार. कारण ही सुगरणी आणि उदार आहे, ही काही मागं सरणारी नव्हती. ती म्हणजे तुमच्या आवडीचे लाडू मी पुन्हा उद्या करते, उद्या तुम्ही पुन्हा आमच्या घरी जेवायला या. ठीक आहे म्हणे, येतो, मला कुठंतरी जेवायला जायचंच असतंय. येतं तिकडं तर काय येतो. आल्यानंतर पुन्हा मग लाडू केले. लाडू केल्यानंतर ती म्हणली लाडू कमी झाले, काल जरा चाचणी कमी पडली असेल. पण तिने काय केलं, अर्धा रवा आणि अर्धी साखर आणि मग केले लाडू केल्यानंतर पुन्हा तोच प्रकार आता परत सांगत नाही. जेवण झालं, विचारल्यानंतर मग पुराणिक बाबा म्हटले लाडू चांगले झाले, परंतु अजून गोड झाले असते तर बरं झालं असतं. तर आजी म्हणले अजून गोड? ठीक आहे या, उद्या करते गोड. म्हणजे परत उद्या आमच्या घरी जेवायला या. म्हणजे आता अजून गोड. मग दुसऱ्या दिवशी रवा थोडा घेतला, 25%, 75% सगळी साखरच, एवढी सगळी, थोडासा रवा, आणि असे लाडू केले. आता एवढे गोड लाडू झाले. म्हणजे आज पाहते कसे लाडू आवडत नाहीत बाबाला. बाबा बसले जेवायला. जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर पुन्हा आजीबाईने विचारलं, बाबा लाडू? बाबा म्हणले थोडेसे गोड झाले असते तर अजून याच्यापेक्षा गोड पाहिजे होते, अजून गोड असते तर बरं झालं असतं. आजीबाई म्हणले बरं, परत उद्या जेवायला या. आता आजीबाई म्हणली आता काय करावं? दुसऱ्या दिवशी आजीबाई म्हटली आता याच्यापेक्षा गोड काय करायचे? तिने पाकाचेच लाडू वळले पाकाचेच गोळे तयार केले आणि पाकाचेच गोळे करून वाढल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी बाबा जेवायला आले. जेवायला आल्यानंतर बसल्यानंतर लाडू खाल्ले. जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर आजीबाई म्हटली बाबा लाडू. आता आजीबाईला वाटलं आज तरी समाधान होईल. आता आज समाधान झाल्याशिवाय राहणारच नाही. आता आज कसं काय बोलतात मी पाहते म्हणे, आज काय बोलायला. मग जेवण झाल्यानंतर बाबाजी म्हटले आजीबाई स्वयंपाक सुंदर झाला, पण अजून थोडीशी गोड असते तर बरं झालं असतं. आजीबाई म्हणली अजून थोडीशी गोड झाली असते तर बरं झालं असतं. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, आजी मनातल्या मनात म्हणली मागच्या जन्मामध्ये काय मुंगळा होता का काय किती गोड खातो. आता याच्यापेक्षा गोड आहे का? गोडपणाची हद्द संपली तसं सोपेपणाची हद्द संपली. हे सगळ्यात सोपं आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम 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 हा तुकाराम 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 तुकाराम